नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वेळापूर या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे. या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब आपल्याला या ठिकाणी भेटलेले आहेत. आपण त्याच्यासोबत बोलणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय वाटतंय आज माऊलीच्या पालखीचा मुक्काम आहे या ठिकाणी? नक्कीच हा आनंद म्हणजे मनस्वी सगळ्या लोकांना जे चालणार आहे तिथून जवळजवळ पांडुरंगाचा म्हणजे माऊली विठ्ठलाचा कळस दिसतो आणि आपण टप्प्यात आलोय ही वारकऱ्यांची सुद्धा समाधानाची भावना असते. आमचं भाग्य आहे की या नातेपुते माळशिरस वेळापूर या ठिकाणी या पालखी मार्गावरती आमचं जन्मस्थान आहे, आमचं गाव आहे आणि हा सोहळा या लाखो नयनांचा सोहळा हे पाहणं आणि माऊलीच्या चरणी नतमस्तक होणं हे प्रत्येक वर्षी येणारा मनस्वी आनंद आहे. आज माऊलीचं आता या ठिकाणी आगमन होत आहे. मनापासून ती ओढ आहे, ती अंतरंगाची एक ही आहे. आता तुम्ही वारकऱ्यांची गाठी भेटी घेताय, काय म्हणतात वारकरी? नाही, एकदम वारकरी यावर्षी पाऊस पाणी चांगल्या पद्धतीनं असल्यामुळे पेरण्या झालेल्या आहेत आणि वारकऱ्यामध्ये कधी नव्हे म्हणजे 40-45 वर्षामध्ये मी लहानपणापासून पाहिलं एवढा आनंद ओसंडून त्यांना कधीच वाहत नव्हता. आणि आता खाण्यापिण्याची जेवणाची या ठिकाणी अनेक दानशूर व्यक्ती या ठिकाणी सोय करतायत सगळ्या वारकऱ्यांना. आणि पाऊस चालू वारीमध्ये नाही, तो एक आनंद आहे. पाऊस असला की मग लोकांच्या अडचणी होतात, पण आता खूप या वारीसारखं असं आनंदी वातावरण, एक स्वच्छ वातावरण दुसऱ्या कुठल्या वारीमध्ये नव्हतं. या ठिकाणावरून दोन पालखी जातात, एक संत तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊलींची. तर आता तुमची दोन्हीकडची देखरेख आहेत, काय तुम्हाला त्याच्यामध्ये काय कमतरता वाटली का? नाही, चांगल्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे आणि दोन्ही पालखीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा प्रशासनही घेत आहे आणि प्रशासन कमी पडलं तर स्थानिक लोक आपापल्या परीने त्या ठिकाणी त्याची दक्षता घेतात, सोय करतात, राहावा म्हणतात, वारकऱ्यांना जीव घालतात, धपाट घालतात. गोड खाऊन झाले तर दुसरं काहीतरी खावा. पण लोकांची एक मनापासूनची भावना असते की 1 महिना ही चालणारी वारी आणि चालणारा हा पायी वारकरी ही परंपरा या महाराष्ट्रासाठी खूप मोठी आहे. यापेक्षा दुसरं काय भाग्य किंवा या वारीमध्ये एक मनस्वी आनंद मिळतो, हा आमच्यासाठी मोलाचा आहे. आज तुम्ही वारकऱ्याचा लूक केलाय, त्याबद्दल काय सांगाल? नाही, नक्कीच यामध्ये मिसळून जावं. आपण कुणीतरी वेगळा आहे, आपण कुणीतरी आमदार आहे हे राहण्यापेक्षा आपणही वारकरी आहोत आणि यांच्याबरोबर हे म्हणजे एकरूप व्हावं आणि माऊलीसाठी लीन व्हावं, हा या पाठीमागचा उद्देश आहे. इथं कुणी माऊलीच्या पुढं कुणी मोठा बारीक नसतो, सगळे सारखेच असतात आणि आम्ही सुद्धा. पावसाळी अधिवेशन आता सध्याला चालू आहेत. तुम्हाला ह्या पालखी संदर्भात ह्या रस्त्याच्या ह्याच्यामध्ये जर काही अडचणी असतील हे याच्याविषयी तुम्ही आवाज म्हणजे काय तुमचा प्रश्न आहेत का? नाही, नक्कीच अजून खूप यामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत. ब्रिज झाले, पालखी मार्ग झाला, आनंदाची गोष्ट आहे, पण यामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत या पुढच्या पालखीला तुम्हाला कुठे दिसणार नाहीत. सगळ्या त्रुटीची पूर्तता केली जाईल. या ठिकाणी काय लाईट राहिलेल्या आहेत, काय अजून बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या आहेत, पण आपण त्या करू. बऱ्याच वेळेला अनेक अडचणी असतात, संपादन असतं, त्यामुळे राहिलेले आहेत. आपण त्या पुढच्या वेळेला मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीनं करू. वारकऱ्यांना आणि तरुणांना काय मार्गदर्शन करायला आता? नाही, नक्कीच ही परंपरा आपल्या ज्ञानाची, आपल्या एक मनस्वी आनंदाची ही अशी चालू राहो, ही वाढत राहो आणि तरुणांनी सुद्धा आपली व्यसनं सोडून या पायी वारीमध्ये 1 महिना त्यानं जर काढला तर तो जो आनंद आहे त्याला जीवनभर पुरेल इतकं मार्गदर्शन, इतकी ताकद, इतकी या परमार्थामध्ये एक काय म्हणतो आपण सहिष्णुता इतकी आहे की तरुण भरकटणार नाही. तरुणाला ही प्रेरणा मिळेल आणि हा सुद्धा एक आनंदाचा सोहळा आहे. ही या तरुणांसाठी माझं आव्हान असणार आहे की प्रत्येक तरुणांनी एक तरी किमान वारी करावी. आपण काही दिवसामध्ये पाठीमागच्या शिखर शिंगणापूरला पाणी संघर्षासाठी जो मोर्चा काढला होता, म्हणजे त्याचं आता काय त्याच्या पुढचं काय तुमचं? नाही, नक्कीच सरकारनं 100 दिवसाची मुदत दिलेली आहे.
7 दिवस आम्ही त्या ठिकाणी चाललो. त्या ठिकाणी 30-40 हजार शेतकरी एकवटले होते आणि लोकांची मांग आहे की आम्हाला 45 वर्षापूर्वी हे धरण झालं आणि आम्हाला अजून पाणी मिळत नाही. ती भूक आहे, ती आग आहे. आम्ही दुष्काळी राहायचं आणि दुष्काळामध्ये आई वडील शेत शिवार सोडून ही तरुण जी पोरं आहेत ती 60% सगळी बाहेर म्हणजे पुणे मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी विस्थापित झाली. त्यांचं दुःख आहे आणि ती भावना समजून तिथं पाणी आलं पाहिजे ही भावना आहे आणि ते पाणी 1.5 वर्षामध्ये येणार. आपण बघू शकताय 100% पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये या तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर हे प्रश्न उपस्थित करतील आणि त्यांनी या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेला आहे की पुढच्या वर्षी माऊलीच्या पालखीला जो येणारा संप्रदाय आहे त्या संप्रदायाची कोणत्याही प्रकारची तक्रार येता कामा नये किंवा त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टीचा ते पाठपुरावा करणार आहेत. कॅमेरामॅन गणेश देशमुखसह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, वेळापूर.